आत्ताचं म्हणजे 2024 हे निवडणुकांचं वर्ष आहे। आधी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत। निवडणुकांसाठी खूप मोठी यंत्रणा काम करत असते, पण देशभरात यापुढे एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण एक देश एक निवडणूक याबद्दलचा अहवाल राष्ट्रपतींकडे आज सुपूर्द करण्यात आला। एक देश एक निवडणूक घेण्याबद्दल अनेक राजकीय पक्षांची संमती असल्याचं कळतंय आणि यामुळे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी यापुढे एकच मतदार यादी तयार केली जाऊ शकते। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीकडून एक देश एक निवडणूक याबद्दलचा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आलाय। एक देश एक निवडणूक असं झालं तर सगळ्यात मोठा फायदा हा निवडणुकांवरचा खर्च कमी करण्यासाठी होऊ शकतो। निवडणुका एकाच वेळी घेतल्यामुळे वेगवेगळ्या निवडणुकांवर करावा लागणारा खर्च त्यामुळे कमी होईल, पण या सगळ्या शक्यता आहेत आणि या संदर्भातल्या या सगळ्या बाबींचा विचार या अहवालात करण्यात आलाय। यापुढचा निर्णय राष्ट्रपती आणि केंद्र सरकार घेणार आहेत।